गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज एक नवीन स्वरूपातला व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर उपस्थित होत आहे. आजचा आपला लेसन आहे 1.5 हीज फर्स्ट फ्लाइट. या लेसन मध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे त्याबद्दल तुम्हाला आधी थोडी माहिती देतो मित्रांनो. या लेसन मध्ये आपण 3 पॅरेग्राफचं रीडिंग तर पहिल्यांदा घेणार आहोतच. त्याच्यासोबतच या कथेचा आशय देखील तुम्हाला मी सांगेल. नंतर आपल्याला या लेसनमध्ये होमोफोन्स शिकायचे आहेत, होमोग्राफ शिकायचे आहेत. त्यानंतर सरावासाठी एक वाक्य निवडून त्या वाक्याचा सराव करायचा आहे आणि नंतर आपल्याला उद्याच्या लेसनला 10वीच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्याला अनुसरून जसे प्रश्न विचारले जातात तसे प्रश्न देखील या लेसनवर घ्यायचे आहेत. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या लेसनला सुरुवात करूया. हीज फर्स्ट फ्लाइट. पेज तुमच्या समोर आहेच. The young seagull was alone on his ledge. His 2 brothers and his sister had already flown away the day before. He had been afraid to fly with them. Somehow, when he had taken a little run forward to the brink of the ledge and attempted to flap his wings, he became afraid. The great expanse of sea stretched down beneath, and it was such a long way down, miles down. He felt certain that his wings would never support him. So he bent his head and ran away back to the little hole under the ledge where he slept at night. Even when each of his brothers and his little sister, whose wings were not far shorter than his own, ran to the brink, flapped their wings and flew away, he failed to muster up courage to take that plunge which appeared to him so desperate. His father and mother had come around calling him shrilly, upbraiding him, threatening to let him starve on his ledge unless he flew away. But for the life of him, he could not move. या पॅरेग्राफचा आशय सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की तो जो छोटासा समुद्र पक्षी आहे ज्याला तुम्ही सीगल म्हटलेला आहे, हा एकटाच त्या उंच दगडाच्या लेजवर, तक्त्यावर, टोकावर थांबलेला होता. आदल्या दिवशी त्याचे दोघे भाऊ आणि बहीण दूर उडून गेले होते. मात्र त्यांच्याबरोबर उडत जायची त्याला भीती वाटत होती. खडकाच्या टोकापर्यंत पुढे पळत जाऊन पंख फळफळायचा त्याने प्रयत्न करून पाहिला, परंतु का कुणास ठाऊक तो खूप घाबरून गेलेला होता. खाली दूरवर मैलोगंती पसरलेला समुद्र त्याला दिसत होता आणि त्याला असं वाटत होतं की आपल्या पंखांना हे काही झेपणार नाही. आणि मग तो विचार त्याच्या मनात आला की तो आपलं डोकं खाली घालायचा आणि त्याच्या बिळाकडे पळून जायचा की ज्या बिळामध्ये तो रात्री झोपलेला असायचा. त्याचे भाऊ आणि धाकटी बहीण
यांचे पंख त्याच्या पंखापेक्षा खूप छोटे होते, परंतु छोटे पंख जरी असले तरी ते केव्हाचेच तिथून उडून गेले होते आणि इच्छा असूनही या समुद्र पक्षाला सीगलला मात्र उडण्याचे धैर्य होत नव्हते. त्याचे आई वडील कर्कश आवाजात त्याला उडण्यासाठी घेऊन जाण्यासाठी परत आले आणि जर का त्याने त्या खडकावरून उड्डाण घेतले नाही तर त्याला उपाशी राहावं लागेल असं त्याच्या आई वडिलांनी त्याला सांगितलं देखील. पण जीवाच्या भीतीने तो जागचा हलतच नव्हता. त्याला अतिशय भीती वाटत होती. हा झाला पहिल्या पॅरेग्राफचा आशय मित्रांनो. यानंतर दुसऱ्या पॅरेग्राफकडे वळूया. दॅट वॉज 24 hours ago. Since then nobody had come near him. The day before, all day long, he had watched his parents flying about with his brothers and sister, perfecting them in the art of flight, teaching them how to skim the waves and how to dive for fish. He had, in fact, seen his older brother catch his first herring and devour it, standing on a rock, while his parents circled around, raising a proud cackle. And all the morning the whole family had walked about on the big plate midway down the opposite cliff, taunting him for his cowardice. तर मित्रांनो, या दुसऱ्या पॅरेग्राफचा आशय या ठिकाणी आपण पाहूया काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये. तर आता या ठिकाणी 24 तासापूर्वी घडलेली गोष्ट तुम्हाला या पॅरेग्राफमध्ये उल्लेखित करून दिलेली आहे. या 24 तासात त्याच्याजवळ कोणीही आलेलं नव्हतं, म्हणजे तो एकटाच त्याच्या लेजवर होता. आदल्या दिवशी दिवसभर त्याने आपले भाऊ आणि बहीण यांना आपल्या आई वडिलांच्या सोबत खेळताना, बागडताना, उडण्याची कला अवगत करताना आणि मासा पकडण्याचा सराव करताना त्यांना पाहिलं होतं. एवढंच नाही तर मोठ्या भावाला खडकावर उभं राहून त्याने जो पहिला मासा गट्ट केला आणि तो गट्ट करत असताना, खाऊन टाकत असताना त्याच्या पालकांनी त्याच्या भोवती कलकल आवाज करत, गिरकी घेत घेत त्याला शाबासकी देतानाही त्यानं पाहिलं होतं. आणि आता सकाळी त्याचं सर्व कुटुंब त्या समोरच्या उंच कड्यावर, त्या कड्याच्या माथ्यावर आणि त्या ठिकाणी असलेल्या त्या मोठ्या पठारावर हिंडत होतं आणि याच्या भित्रेपणाची थट्टा करत होतं, मस्करी करत होतं. हा झाला मित्रांनो दुसऱ्या पॅरेग्राफचा आशय. तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये सांगितलेलं आहे, द सन वॉज नाऊ ascending the sky, blazing on his ledge that faced the south. He felt the heat because he had not eaten since the previous nightfall. तर सूर्य जसजसा वर येऊ लागला तसतसं त्या दक्षिणेकडे तोंड असलेला तो जो खडक होता तो खडक प्रकाशानं आणखी उजळून निघायला लागला होता आणि त्याला ती उष्णता जास्तच जाणवू लागली होती, कारण आदल्या रात्रीपासून त्यानं काहीच खाल्लेलं नव्हतं.
मित्रांनो, या 3 पॅरेग्राफच्या आशयानंतर तुम्हाला पुढील भाग अभ्यासावयाचा आहे आणि तो भाग आहे होमोफोन्स आणि होमोग्राफचा. तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी होमोफोन्स दिलेले आहेत, त्याची व्याख्या पण दिलेली आहे पुढे. अ वर्ड with the same pronunciation as another. एकसारख्या उच्चाराचे असणारे शब्द, असा त्याचा अर्थ होतो. तुमच्या समोर काही होमोफोन्सचे एक्झाम्पल्स आलेले आहेत, जसं AYE, EYE आणि I. या तीनही शब्दांचा उच्चार तुम्ही समान रीतीने करता आय. नंतर दुसरा शब्द तुम्हाला दिलेला या ठिकाणी BE आणि BEE, उच्चार सारखाच आहे, BB. परत तिसरं उदाहरण आलेलं आहे तुमच्या समोर, बीन बीन, बॉय बॉय, सेल सेल. ह्या अशा प्रकारचे जे शब्द असतात मित्रांनो, याला आपण होमोफोन्स असं म्हणत असतो. यानंतर परत आपल्यासमोर दुसरा भाग येतो आहे, ज्याचं नाव आहे होमोग्राफ्स. त्याची व्याख्या दिलेली आहे पुढे. अ वर्ड विथ द सेम स्पेलिंग ॲज अनदर बट अ डिफरंट मिनिंग. त्याची परत काही उदाहरणं आपल्या समोर आलेली आहेत. स्पेलिंग समान दिसेल तुम्हाला, पण वेगवेगळ्या अर्थानं वापरल्या जात असतात हे शब्द. जसं या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे बॅट बॅट. एक बॅट म्हणजे वाघूळ किंवा पाकोळी ज्याला तुम्ही म्हणता, आणि दुसरा जो शब्द आलेला आहे बॅट, त्याला क्रिकेटमधली बॅट तुम्ही म्हणत असता, क्रिकेट चेंडू टोलवावयाची फळी. परत दुसरं उदाहरण आलेलं आहे तुम्हाला बँक बँक. एक बँक ज्या ठिकाणी आपण आर्थिक देवाणघेवाण करायला जात असतो, पैसे टाकणे काढणे वगैरे ह्या गोष्टी करत असतो, ती बँक. आणि दुसरा शब्द आहे बँक म्हणजे नदी किनारा, नदी तीर. स्पेलिंग एकच आहेत, पण अर्थ मात्र वेगवेगळे आहेत. तिसरा शब्द या ठिकाणी परत तुम्हाला आलेला आहे मित्रांनो, लेफ्ट लेफ्ट. एक लेफ्ट म्हणजे डावा आणि दुसरा लेफ्ट म्हणजे ठिकाण सोडणे. आय लेफ्ट द क्राउडी पाथ असं म्हणतो. किंवा समोरच्या एखाद्या व्यक्तीला आपण सांगताना सांगतो टर्न द लेफ्ट, तसं लेफ्ट म्हणजे डावा, लेफ्ट म्हणजे ठिकाण सोडले. अशा प्रकारचे हे शब्द असतात होमोग्राफचे. यानंतर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी एक वाक्य घ्यायचं आहे सरावासाठी. हे जे वाक्य आपण प्रत्येक पाठामध्ये घेत असतो, प्रत्येक लेसनमध्ये घेत असतो मित्रांनो, हे प्रॅक्टिससाठी दिलेलं वाक्य असते की आपण आजपर्यंत जे काही शिकलो त्या शिकलेल्या गोष्टीचा सराव झाला पाहिजे. सरावच महत्त्वाचाही असतो, कारण आपल्या संपूर्ण सिलेबसशी ह्या गोष्टी निगडीत असतात. जसं या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिससाठी एक वाक्य दिलेलं आहे, ही बेंट हिज हेड. आपल्या लेसनमध्ये आलेलं वाक्य आहे. आता सरावासाठी घेतलं म्हणजे आता नेमकं या वाक्याचं काय करायचं आहे, तर त्याच्या सूचना तुम्हाला पुढे दिलेल्या आहेत. पहा, पहिली सूचना तुम्हाला सांगते, पिक आउट वर्ब फ्रॉम द सेंटेन्स अँड राईट इट्स फॉर्म्स. दुसरी सूचना सांगते आपल्याला, राईट द सेंटेन्स इन टू सिंपल प्रेझेंट टेन्स. आणि तिसऱ्या सूचनेमध्ये सांगितलेलं आहे, पिक आउट नाउन.
मित्रांनो, वाक्य एकच आहे आणि हे सगळे भाग आपण आधी शिकलेलो आहोत. आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याबद्दलची सगळी माहिती मिळेलच. आपण वर्ब शिकलो, नाऊन शिकलो नाही का, शब्दांच्या 8 जाती शिकलो होतो. त्यामुळे या ठिकाणी तो भाग तुमच्या सरावासाठी म्हणून आपण घेतलेला आहे. तुम्हाला हे जे वाक्य दिसते वरती दिलेलं, ही बेंट हिज हेड, यामधलं वर्ब पहिल्यांदा आपल्याला शोधायचं आहे आणि त्यातलं वर्ब आहे आपलं बेंट. मग या बेंटचे वर्ब फॉर्म आपल्याला विचारलेले आहेत. हे वर्ब फॉर्म येणं फार गरजेचं असते. या वर्बवरून आपल्याला वाक्याचा काळ ठरवता येतो. त्यानंतर पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन करत असताना एक नियम असतो, क्रियापदाचे तिसरे रूप वापरावे. तर ही सगळी रूपं आपल्याला माहिती असली पाहिजेत. म्हणून हे वर्ब फॉर्म तुम्हाला प्रॅक्टिससाठी नेहमी विचारल्या जातील. त्यामुळे त्या शब्दांच्या 8 जातींचा, क्रियापदांचा अभ्यास वगैरे नेहमी सूचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे अभ्यास करा. तुम्ही तुमच्या वहीमध्ये तक्ते करा, वर्ब फॉर्म्स लिहा, नाउन्स वेगळे काढा, ॲडजेक्टिव्ह वगैरे गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तर या ठिकाणी आपल्याला जे वाक्य दिलेलं आहे, ही बेंट हिज हेड, त्यातलं वर्ब आहे बेंट. या बेंटचे वर्ब फॉर्म्स आपल्याला काढायचे आहेत. तर बेंटचा पहिला वर्ब फॉर्म म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आहे बेंड, BEND. आणि परत जेव्हा तृतीय पुरुषी एकवचनी करता असतो साध्या वर्तमान काळामध्ये, त्यावेळेला आपण क्रियापदाला यस किंवा ES प्रत्यय लावत असतो. म्हणजेच यस प्रत्यय जे क्रियापद असते ते साध्या वर्तमान काळासाठी आपण वापरत असतो. म्हणून ते पण V1 मध्येच येते, वर्तमान काळामध्येच येते. म्हणून त्याचं क्रियापदाचं पहिलं रूप या ठिकाणी बेंड्स असं केलेलं आहे. यस प्रत्यय लागलेला दिसेल तुम्हाला. म्हणजे V1 बेंड, V1 बेंड्स. त्यानंतर V2 मध्ये बेंट येतं. V2 म्हणजे काय? क्रियापदाचे भूतकाळी रूप. परत क्रियापदाचं तिसरं रूप तुम्हाला या ठिकाणी बेंट असं दिसेल. हे पूर्ण भूतकाळामध्ये वापरल्या जाते, म्हणून याला आपण V3 असं म्हणत असतो. आणि क्रियापदाचं चौथं रूप किंवा ING प्रत्ययी रूप, ज्याला तुम्ही जेरम सुद्धा म्हणत असता, तर या क्रियापदाला म्हणजे मूळ क्रियापदाला ING प्रत्यय लागत असतो. म्हणून आपण त्याला क्रियापदाचं चौथं रूप असंही म्हणत असतो. तर ते तुम्हाला इथं दिलेलं आहे बेंडिंग. मग आता सूचना पहिली तुमची संपली, वर्ब फॉर्म तुम्ही काढले. आता दुसरी सूचना तुम्हाला दिलेली आहे त्या वाक्याशी संबंधित, रिराईट द सेंटेन्स इनटू सिंपल प्रेझेंट टेन्स. वरचं जे वाक्य तुम्हाला दिलेलं आहे, ही बेंट हिज हेड, हे वाक्य भूतकाळामधलं वाक्य आहे आणि सूचना तुम्हाला सांगते आहे की या वाक्याला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये रिराईट करा. मग आता सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वाक्य लिहित असताना ही बेंड्स हिज हेड या ठिकाणी क्रियापदाला तुमच्या यस प्रत्यय लागेल. का लागेल? तर त्या वाक्याचा जो कर्ता आहे तो आहे ही आणि तो आहे तृतीय पुरुषी एकवचनी. मग तृतीय पुरुषी एकवचनी कर्ता असेल तर त्यापुढे येणाऱ्या क्रियापदाला यस किंवा ES प्रत्यय आपण लावत असतो साध्या वर्तमान काळामध्ये, नाही का? म्हणून मग साध्या वर्तमान काळामध्ये वाक्य करत असताना ही बेंड्स हिज हेड अशा प्रकारचं तुमचं वाक्य बनेल. आणि तिसरी सूचना तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे, पिक आउट नाउन. कोणतं नाउन असेल सांगा बरं? बरोबर ओळखलं, ही बेंड्स हिज हेड. नंतर तुम्हाला या वाक्यामध्ये नाउन दिसेल हेड. हेड हे आहे या वाक्यामधलं
9. तर मित्रांनो, या ठिकाणी आजचा लेसन आपण थांबवूया आणि हे जे प्रॅक्टिस सेंटेन्स घेतलं, हे प्रॅक्टिस सेंटेन्स तुमच्या प्रत्येक लेसनमध्ये घेतल्या जाणारच आहे. त्यामुळे आधी जे काही भाग झालेले आहेत ते भाग तुम्हाला नेहमीच अभ्यासात ठेवावयाचे आहेत. मग त्यासाठी लागलं तर मागील व्हिडिओ पहा. या ठिकाणी हा लेसन मित्रांनो आपण थांबवूया. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आणखी एक गोष्ट आज महत्त्वाची तुम्हाला सांगायची आहे मित्रांनो, की तुमच्याकडे व्हॉट्सॲप ग्रुप्स असतात विद्यार्थ्यांचे. त्या ग्रुपवर अशा लेसनच्या संदर्भातल्या चर्चा करत चला. म्हणजे एखादी गोष्ट कळत न कळत आपल्याला समजली किंवा नाही समजली तर मित्रांशी बोलत असताना मात्र त्या गोष्टी आपल्या क्लिअर होत असतात. आणि म्हणून ग्रुप केले पाहिजेत, ग्रुपमध्ये अभ्यासही केला पाहिजे. आणखी एक गोष्ट अशी सांगायची आहे की इंस्टाग्रामला सुद्धा लिंक आहे, इंस्टाग्रामला फॉलो करा. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.